नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संतान प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असे व्रत, पुत्रदा एकादशी व्रत. प्राचीन काळी भद्रावती नगरीत राजा सुकृतमा आणि राणी शैव्या राज्य करत होते. राज्य समृद्ध होते, पण त्यांच्या जीवनात एकच दुःख होते, त्यांना संतान नव्हते. पुत्राविना आयुष्य व्यर्थ वाटू लागले. एके दिवशी ते वनात फिरत असताना महर्षी लोमश यांना भेटले. राजाने आपले दुःख सांगितले. तेव्हा ऋषीने सांगितले, हे राजा, पौष शुक्ल एकादशीचे व्रत श्रद्धेने करा. भगवान विष्णू प्रसन्न होऊन तुम्हाला पुत्र देतील. राजा राणीने पूर्ण भक्तिभावाने हे व्रत केले. विष्णूंच्या कृपेने त्यांना सुंदर तेजस्वी पुत्र झाला. तेव्हापासून या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. भक्तांनो, या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते. पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्रे घालून विष्णूंच्या मूर्तीसमोर दीप, धूप, तुळस अर्पण करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी व्रत कसे करावे? शक्य असल्यास निर्जळ उपवास करावा. नसल्यास, शक्य होत नसेल तर फळे, दूध, पाणी, साबुदाणा, बटाटा यांचा फलाहार घ्यावा. पण घ्यायचं नाही तांदूळ, गहू, डाळी, कांदा, लसूण, मांसाहार आणि साधे मीठ पूर्णपणे टाळावे. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून दिवसभर विष्णू नामस्मरण करावे. पुढील दिवशी म्हणजे द्वादशीला स्नान करून पुन्हा विष्णूपूजन करावे. त्यानंतर गरजू व्यक्तीस दान करून व्रताचे पारण करावे. असे श्रद्धेने पुत्रदा एकादशी केल्यास संतान प्राप्ती होते, कुटुंबात सुख शांती नांदते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. चला तर मग आपण ही संकल्प करूया. हे श्री विष्णू, आपल्या कृपेने आम्हाला सद्गुणी दीर्घायुषी संतान लाभो. आमचे व्रत स्वीकारा. जय विष्णू भगवान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हालाही पुत्रप्राप्तीबद्दल पुत्रदा एकादशीची माहिती थोडक्यात सांगितलेली आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जय विष्णू भगवान की जय असं लिहू शकता. थँक्यू शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ.